बस झाले तुझे अत्याचार. घाबरले ना मी. स्वामी, आधीचे दगड तुम्ही गावाबाहेर भिरकावले आणि हा दगड मात्र गावात. म्हणजे स्वामी, ती व्यक्ती गावातलीच कोणी आहे का? अत्याचार करणारी अशी कोणती व्यक्ती आहे आपल्या गावात? आहे, एक व्यक्ती आहे. सुभेदार. अहो, हा दगड कोणी फेकला? अहो, थोडक्यात वाचलो आपण. हे असं दगड अंगावर पडणं चांगलं लक्षण नसतं. श्रावणी, असं काही नसतं. लहान पोरं खेळत असतील, खेळता खेळता दगड पडला असेल इथे. भलतं सलतं मनात आणू नकोस. बाकी सगळं सोड. आपण जे ठरवलंय ना ते आपल्याला आज पार पाडायचंय, लक्षात ठेव. जो गावातल्या लोकांना छळतोच आहे, त्यांच्यावर अत्याचार करतोच आहे, पण स्वतःच्या सुनेला, गोमतीलाही छळतो, त्रास देतो. सासूबाई, अहो काय करता? सासूबाई थांबा. अहो, काय झालं सासूबाई? तुझ्या बाबतीत निर्णय घेतलाय आम्ही. तुला या घरात राहण्याचा काही एक अधिकार नाही. काही एक अधिकार नाही. काही एक अधिकार नाही. हे गाठोडं घे आणि आत्ताच्या आत्ता बाहेर चालती हो. सासूबाई, मी तुमच्या पाया पडते. असं नका करू सासूबाई. ऐकलंस ना? निघ इथून. मामनजी, अहो असं नका करू. मी काही चुकीचं केलं नाहीये हो. रोज रोजचा मनस्ताप नकोय आम्हाला. बस झाला आता. तू ऐकलं नाहीस का? आत्ताच्या आत्ता निघ, माहेरी निघ. सासूबाई, माझ्यावर कृपा करा, पण मला घरून असं हाकलवू नका हो. आता निघ इथून, नाहीतर माझ्या हातून काहीतरी वाईट घडेल. मामनजी, मी माहेरी नाही जाऊ शकत. माहेरी जायचं नाहीये तुला? माहेरी जायचं नाहीये तुला? थांब, अशी ऐकायची नाहीस तू. हे घे. हा दगड घे, नदीत उडी टाक आणि संपव सगळं. श्रावणी, अब किती अभद्र बोलतेस तू. तुला तुझं तरी समजतंय का? ही सगळं सहन करते म्हणून किती अत्याचार कराल तिच्यावर. कोमती कुठेही जाणार नाही. आई, हिला चावच लागेल. सुभेदार झालास म्हणून सगळं विसरलास का रे? स्वामी काय म्हणाले होते ते आठव. ती तुमची सून नंतर, आधी आमची लेक आहे आणि तिच्यावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार नाही. हे स्वामींची लेक आहे ती. तिला घराबाहेर काढायची चूक करू नका. असं मग सांग स्वामींना हिला घेऊन जायला. हिला घरातून हकलण्यापासून प्रत्यक्ष स्वामी सुद्धा मला अडवू शकत नाही. हा बघा,
अहंकाराचा आणि गर्वाचा थर साचलेला दगड. त्याला वाटतं की आपल्याला कोणी फोडू शकत नाही. या दगडाचे तुकडे झाले. हे कसं शक्य आहे? अहंकार कितीही कठीण असला तरी तो मोडून काढायला सत्याची एक टिचकी पुरेशी असते. श्री स्वामी समर्थ. स्वामी स्वामी मी तुम्हाला शरण आलोय. स्वामी मला मार्गदर्शन करा. मी आयुष्यात खूप चुका केल्यात, खूप पाप केलेत. मला त्याचं प्रायश्चित्त घ्यायचंय स्वामी. मी पुन्हा ते पुण्य कमवू शकतो का स्वामी? मला पुन्हा देवाला मिळवता येईल का? मला एक सांग, ती नदी कधी गढूळ होते का? हो स्वामी. तिच्यामध्ये जर कधी कचरा जमा झाला तर ती दूषित होते. पूर्ण गढूळ कधी होते? पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस येतो आणि नदीला पूर येतो, जेव्हा तिच्यामध्ये माती आणि गाळ जमा होतो तेव्हा ती पूर्णपणे दूषित होते स्वामी. ती कायम तशीच राहते का? नाही स्वामी, हळूहळू ती पुन्हा स्वच्छ होऊ लागते. माणसाच्या आयुष्याचंही असंच असतं. कधी मोहाचा कचरा तर कधी स्वार्थाचा कचरा मनात साठतो. मग माणूस त्या विकाराच्या आहारी जाऊन पापाकडे वळतो. पण ही अवस्था कायमची नसते. पापाकडून प्रायश्चित्ताकडे आणि प्रायश्चित्ताकडून पुण्याकडे माणूस कधीही वळू शकतो. देवाचे दरवाजे कधीच बंद नसतात. माणूस स्वतःला बंद करून घेतो. सावरायची, सुधारायची संधी प्रत्येकाला मिळत असते. धन्यवाद स्वामी, तुम्ही मला मार्ग दाखवलात. श्री स्वामी समर्थ. अशीच संधी सुभेदारालाही मिळू शकते. मागे फिरायचं की फिरायचंच नाही त्याने ठरवायचंय. शिवशंकर शंभो. हे चूक आहे. अन्याय करताय तुम्ही तिच्यावर. आई, तू मध्ये पडू नकोस. हो सासूबाई, तुम्ही ना हिची बाजू बघतच नाही म्हणून आम्ही चुकीचे वाटतो तुम्हाला. मग मलाही माहेरी पाठवा. मीही निघून जाते इथून. आई, काय बोलतेस तू? मी माझ्या नातसुनेवर होणारा अन्याय सहन करू शकत नाही. माझा नातू जिथून कुठून हे सगळं बघत असेल, काय वाटत असेल त्याच्या आत्म्याला? सासूबाई, तुम्हाला फक्त हिचीच बाजू दिसते म्हणून तुम्ही हिच्या सगळ्या चुका दुर्लक्षित करता. तिच्या चुका? तुम्ही तिला आधीच चुकीचं ठरवलंय म्हणून तिची प्रत्येक गोष्ट चुकीचीच वाटते तुम्हाला. तुमचा तिच्यावर विश्वास नाही, मग तिला कसा न्याय मिळणार? गोमतीला घरात घेणार आहात की नाही? नाही, 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 नाही. गोमती, चल, आता मला इथे राहता येणार नाही. चल. थांबा. गोमती, शेवटची संधी देतो तुला. यापुढे अशी चूक केली तर तू विचारही करणार नाही अशी शिक्षा देईन तुला. आजी, रडू नकोस. मी आहे तुझ्या सोबत. स्वामी, हिच्या आयुष्यातली दुःख संपवा. हिला न्याय द्या आणि तिला जगण्याची नवी ताकद द्या.
तथास्तु. हा दगड लाल कसा झाला? स्वामी देवांनी तथास्तु म्हटलं, पण कुणाच्या प्रार्थनेला, कुणाच्या हाकेला प्रतिसाद दिला त्यांनी? हा पांढरा दगड अचानक कुंकवासारखा लाल झाला. स्वामी देवांची ही काय लीला आहे? हा कोणत्या बदलाचा संकेत आहे? आजोबा, तुम्ही वर्ग घेण्यासाठी जागा दाखवणार होतात ना? बाळा, हे अक्कलकोट आमचंच आहे. तू तू ही जागा निवडू शकतो तुझे वर्ग घेण्यासाठी. ह्या जागेत विशेष असं काय आहे? ही तर फक्त मोकळी जागा आहे. आजोबा, हे रोपट आत्ताच कोणीतरी लावलेलं दिसतंय. याला असंच ठेवलं तर गुरं वगैरे खाऊन टाकतील. अरे हे बघ इथे शिव. अरे तुला शोधत होतो आम्ही. बोला, काय झालं? तुला ते साहेबांची भाषा शिकवायचे वर्ग सुरू करायचेत ना? हो, मग त्यासाठी आम्ही गावात जागा शोधत होतो, पण गावात जागा कोणीच द्यायला तयार नाही. अरे मग एखाद्या मोकळ्या जागी, झाडाखाली किंवा पारावर आपण सुरू करू शकतो ना? आपण त्यासाठी सुद्धा सुभेदारांची परवानगी घ्यावी लागेल. धर्मशाळेत कदाचित जागा मिळेल, पण त्यासाठी सुभेदारांनाच विचारावे लागेल. म्हणजे सगळीकडे अडचणी आहेत. आणि सुभेदार किती कर्मठ विचारांचे आहेत हे माहिती आहे मला. मला तर नाही वाटत की ते सहजासहजी अशी परवानगी देतील म्हणून. हे बघा, माझ्या कार्याला स्वामींचा आशीर्वाद आहे आणि स्वामींच्या आशीर्वादापुढे कुठलीच अडचण मोठी नाही. चला आपण सुभेदारांकडे जाऊया. नाही, नको बाबा. त्या सुभेदारांचा राग आमच्यावरती ओढवून घ्यायचा नाही आहे. चल बाबा इथून. नाही आहे ना, चल. अरे, मार्ग कठीण असला तरी चालणं थांबवायचं नसतं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
आजी आजी काय झालं ग? आजी या लाकडांमध्ये सापाची कात आहे. कात? आजी हळू. स्वयंपाकाचं बघ आता. आजी आजी काय झालं ग? आम्ही चूल तयार करण्याआधीच कोळसे पेटले. कुठे आहेत कोळसे? हे काय चाललंय? हे काय चाललंय? मगाशी सापाची कात, आता हे जळणारे कोळसे. स्वामींना काही सुचवायचंय का? तुला आता काट टाकायची आहे. काट टाकणं म्हणजे नवीन आयुष्य सुरू करणं. काय काम आहे? नमस्कार, माझं नाव शिव, राहणार पिराची वाडी. एका कामासाठी आलो. नाव गाव कळलं, तुझं गोत्र काय, कुळ काय, धर्माचरण कोणतं आहे तुझं? नाव आणि गाव पुरेसं आहे. बाकी जाणून घेण्याची काय गरज आहे तुम्हाला? त्यावरूनच कळतं माणूस कसा आहे ते, आणि त्यावरच ठरवतो मी त्याला घरात घ्यायचं की नाही. मला बाकी सांगण्याची गरज वाटत नाही. तुम्ही घरात घेतले नाही तरी काही हरकत नाही. हा माझा अर्ज आहे, हा अर्ज स्वीकारा. मी इंग्रजी भाषा शिकवण्याचे वर्ग सुरू करणार. गावातील लोक नवीन इंग्रजी भाषा शिकतील, त्यांच्यासाठी नवीन दारं उघडे होतील. त्यासाठी जागा हवी आहे. गावातील 2-4 जागा सुचवल्या आहेत, त्यापैकी कुठलीही चालेल, फक्त तुमची परवानगी हवी आहे. हे वस्त्र आमचे.